कोरोनाग्रस्त सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा। रिकव्हरी रेट 80.49% तर पॉझिटिव्ह रेट 20.52%। सोमवारी रात्री 242 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 338 नागरिकांना डिस्चार्ज तर 498 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या सातारा जिल्ह्याला मोठा दिलासा मिळताना दिसत आहे। दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने कमी होऊ लागली असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याने चांगले संकेत मिळत आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेले कोविड हॉस्पिटल आजपासून सुरू झाले असून या हॉस्पिटलमध्ये 234 ऑक्सिजन बेड व 52 ICU बेड आहेत। डायलिसिस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालय घेत नाहीत अशा रुग्णांसाठी 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। तर सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 338 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले तर 498 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तसेच रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 94 नमुन्यांपैकी 39 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 122 नमुन्यांपैकी 43 नमुने बाधित, खाजगी लॅब 150 नमुन्यांपैकी 27 नमुने बाधित, अँटीजन टेस्ट 813 नमुन्यांपैकी 133 नमुने बाधित, असे सर्व मिळून 1179 नमुन्यांपैकी 242 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 1,63,114 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 42,076 बाधित आढळले आहेत तर 33,871 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,374 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 6,831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 242 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।